मला असं वाटतं की सर या सिनेमाच्या निमित्ताने मला इंडस्ट्रीने स्वीकारले. ते म्हणाले की मी जेव्हा स्टेजवर होतो, बसलो होतो सगळ्या पाहुणे मंडळींमध्ये, त्या दरम्यान मला फक्त समोर तो लहानपणीचा लक्ष्मण दिसत होता की हे विकतोय आणि लोक बोलताय ए बस खाली बस बघू दे. हा 25चा काय करतो, हा कुठेही जाऊ शकतो. एक लग्न करणारा व्यक्ती 30-31चा तरी हवाय. कसं दाखवणार आपण स्टुडंट आहे आणि हा यांच्यामध्ये आहे आणि ते लॉजिकल वाटणार नाही. आणि तो चित्रपट माझ्या हातातनं गेला. मी गेलो, माझ्याकडे बघितलं, काय बोललेच नाही थोड्या वेळ. मग असं खांद्यावर हात टाकला, कोपऱ्यात घेऊन गेले रामू सर आणि मी फक्त. मला बोलले, आशिष, I was impressed with that look. You have to cut your hair. Otherwise, एवढंच बोलले. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे विशेष पाहुणे आहेत आशिष पाथोडे. नमस्कार सर. नमस्कार. एक चांगला योग आलेला आहे. येस सर. छावा तुफान चाललेला आहे. तेलुगूमध्ये, तमिळमध्ये पण रिलीज झालाय, मराठीमध्ये सुद्धा येईल. छावा सक्सेस झाल्यावर तुझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये काय फरक पडला? सर, सर्वप्रथम म्हणजे इट्स मज्जाचे आणि दिलीप सर तुमचे खरंच खूपच आभार. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे आवर्जून इकडे बोलवलंय मला, आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला खरंच दडपण आलं होतं, कारण की तुम्ही लेजेंडरी आहात आणि लेजेंडरी माणसाबरोबर बसायला मिळते आणि त्यांच्या बरोबर आणि त्यांच्याबद्दलच्या गप्पा ऐकायला मिळतात आणि गप्पा मारायला मिळतात. ते माझं सौभाग्य आहे सर, खरंच. म्हणजे अगदी मनापासून मी बोलतो, कारण मी तुम्हाला खूप पूर्वीपासून फॉलो करतोय. मी फेसबुकवर, इन्स्टावर तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी रोज म्हणजे व्यवस्थित फॉलो करत असतो. त्यामुळे मला आकर्षण आहे या सगळ्या गोष्टींचं, आणि तुम्ही म्हणजे खजिना आहात या क्षेत्रातला. त्याच्यामुळे खरंच थँक्यू सो मच या सगळ्या गोष्टींबद्दल आणि इथे बोलवल्याबद्दल. आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारलाय, सो त्याच्याबद्दल खरंच अगदी बदललेलं आहे. म्हणजे असं खरंच एक्सपेक्ट केलं नव्हतं, असं वाटलं नव्हतं की इतकं अचानक सगळं बदलेल. कारण की मी आज बरेच वर्ष झाले आज मुंबईत आहे आणि या सगळ्या म्हणजे गोष्टी, घडामोडी सुरू आहेत, स्ट्रगल सुरू आहे आणि तो निरंतर सुरूच राहणार आहे. पण छावामुळे आणि त्याच्या या म्हणजे सक्सेसमुळे बरीच गोष्टी आणि बऱ्याच गोष्टी तशा, बरीच लोक वेगळ्या पद्धतीने आज अप्रोच होत आहेत किंवा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, हे अगदीच मी मान्य करेन. काहीशी उदाहरणं सांगशील? म्हणजे अगदी उदाहरणं तशी म्हणजे अगदी मी तुम्हाला अगदी मनापासून सांगू तर मला असं वाटतं की सर या सिनेमाच्या निमित्ताने मला इंडस्ट्रीने स्वीकारले. 12 वर्षाच्या स्ट्रगल नंतर म्हणजे मी ज्या पद्धतीने आता बघतोय या काही दिवसांमध्ये, माझ्या बरोबर लोकांचं वागणं, बोलणं किंवा अप्रोच माझ्याबद्दलचा तो बदलला आणि तो चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि अगदी असं का होऊ नये, अगदीच म्हणजे असं व्हायला हवं. आपण काहीतरी कदाचित देतो किंवा मिळतं ऑडियन्सला, तेव्हा ऑडियन्स किंवा लोक आपल्याला स्वीकारतात, असा मी हा एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून मी ही गोष्ट बोलतोय. पण त्यामुळे बऱ्यापैकी आज मला हिंदी इंडस्ट्रीने म्हणूया आणि मराठी इंडस्ट्रीने अगदीच म्हणजे आपली मदर इंडस्ट्री ज्याला मी म्हणेन, त्यांनी आज स्वीकारलंय असं मला वाटतं. आणि त्याचं मला खरंच म्हणजे मी त्याच्यासाठी हॅप्पी आहे, खरंच सुखी आहे की बाबा मला छान वाटतं. आज कुठे गेलास, छावा रिलीज झाला आणि कुठे गेलास, कसं तुझं स्वागत होतं आता? आणि म्हणजे पहिलं तुझ्याकडे इतकं कोणी तुला अटेंड केलं नसेल? नाही, म्हणजे पूर्वी मी टेलिव्हिजन केलेलं आहे, काम तर बरंच केलंय, पण ते हे नव्हतं की ज्या आता सर छावा नंतर म्हणजे मी आता परवा सांगतो, मी जस्ट इथे हबच्या समोर जे पेट्रोल पंप आहे तिथे सकाळी मी पेट्रोल भरायला गेलो होतो माझ्या गाडीत, आणि माझी बायको आणि मी होतो दोघेही. आणि सर मी जस्ट उतरलो आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा अशी गर्दी झाली, आणि म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन्स म्हणजे काय नॉर्थ साईडची सगळी लोक किंवा जे पेट्रोल पंपवरची कामं करतात त्या लोकांनी छावा बघितलाय आणि त्यांना तो प्रचंड आवडला. आणि तिथे इतकी गर्दी झाली सर सकाळी 7 वाजता की म्हणजे लिटरली म्हणजे मला असं होतं की अरे बापरे. माझी बायको म्हणजे अरे हे काय, म्हटलं मला पण अपेक्षा नाहीये या सगळ्या गोष्टींची आणि म्हणजे सवय पण नाहीये, आणि ज्या पद्धतीची
म्हणजे गर्दी झाली, मला निघावं लागलं तिकडनं. अरे अच्छा, इतकं हे झालं सर, इतकी गर्दी झाली तिकडे. हा. लोक गाडीतनं उतरतायत, आता सकाळी सकाळी निघतात ना हा, गाड्या, हा. त्यामुळे लोक तिकडनं हे करून हा. बाहेरच्या प्रवासाला निघतात, त्याच्यामुळे हा. बरीच लोक तिकडे होती, हा. की लाईन लागली होती. हा. आणि ती लोक आली आणि फोटो काढायला लागली, आणि त्यामुळे त्या सगळ्या गदारोळात म्हणजे असं झालं की चला आता. पण तुला वाटत नाही ह्या गोष्टी सवय लावून घ्यायला पाहिजे? सर सवय म्हणजे मला असं वाटतं की आपण जेवढं ग्राउंडेड राहू आणि जेवढं जमिनीवर राहू तेवढं बरं आहे सर. कारण की आज आहे, उद्या काय असेल यू नेव्हर नो. पण म्हणजे छान वाटतंय अगदीच. मी सातत्याने हे टिकवण्याचा प्रयत्न करत राहील. हे माझ्या हातात आहे प्रयत्न करायचा. सातत्याने काय टिकवण्याचा प्रयत्न करशील? चांगली कामं की चांगली ग्लॅमर? कामं. ग्लॅमर पण तू आज अशा काळात आहेस, सॉरी, पण तू आज अशा काळात आहेस की आज आहे ना, आज बरेचसे कलाकार हे कामापेक्षा ना सोशल मीडियात आपण कसं दिसू याचा प्रयत्न करतात. बरोबर, तुम्ही बरोबर बोललात. आणि मी अगदी म्हणजे मान्य करेन ही गोष्ट. पण सर ना, माझा स्वभाव मुळात तसा नाहीये. एकतर मी थिएटर बॅकग्राऊंड मधनं या इंडस्ट्रीमध्ये आलोय, त्यामुळे माझ्यावर जे संस्कार झालेत, माझ्या आई वडिलांचे, माझ्या गुरुजनांचे जे संस्कार झालेत, त्यामुळे म्हणजे इव्हन मी ललित कला केंद्रातनं पासआउट आहे, NSD मधनं पण पासआउट आहे. सो सतीश आळेकर सर, राजीव नाईक सर, प्रवीण भोळे सर, या लोकांचे जे संस्कार झाले, समर नखाते सर, या लोकांनी मला कधीच या गोष्टींबद्दलचं असं कधी शिकवलेलं नाही की बाबा ग्लॅमरकडे जास्त हे करायचं. आपल्या क्राफ्टकडे, आपल्या कामाकडे, आणि तेवढंच ग्राउंडेड राहून या सगळ्या गोष्टींकडे बघायचं, हेच मला नेहमी शिकवलंय. त्याच्यामुळे मला नाही वाटत मी कधी या पद्धतीने चेंज होईल, किंवा मला त्याचं असं तेवढं अट्रॅक्शन नाहीये. आहे म्हणजे मला छान वाटतं, लोक ओळखतात, आपल्याला अप्रिशिएट करतात, आपल्या कामाबद्दल ती पावती मिळते, याबद्दल अगदीच छान वाटतं. पण मला जे तुम्ही म्हणालात तसं मला अजिबातच तुला वाटत नाही. पण काय होतं माहिती ना, जेव्हा एखादा चेहरा, आता तुला ह्या चित्रपटात जेव्हा अनेक चेहरे आहेत, विकी कौशल पण सुरुवात केली तर मोठी बरीच नावं सांगता येतात. जेव्हा सक्सेसफुल होतो किंवा एखादा सिनेमा सक्सेसफुल होतो, म्हणजे आज शोलेला 50 वर्ष झाली, म्हणजे होतील आता 15 ऑगस्टला, पण आजही शोलेच्या गोष्टी त्याच पद्धतीने रंगवून, खोलून, चढून कदाचित सांगितल्या जातात. काय होतं माहिती का, जेव्हा सक्सेस येतो एवढा मोठा, हा ट्रेमेंडस सक्सेस आहे छावाचा, त्यानंतर आता तू कुठे समजा उद्या एखाद्या इव्हेंट्सला गेला, पुरस्कार सोहळ्याला गेला, तर तुला तिकडे जास्त फुटेज मिळते, स्पेस मिळते. ती कशी तू हँडल करणार? ती अनुभवतोय सर मी. म्हणूनच मी बोललो ना सर, मला असं वाटतं की आता इंडस्ट्रीने मला स्वीकारलंय. सो जसे तुम्ही म्हणताय सर ते बरोबर आहे. पण ना सर, मला असं वाटतं की इथे आता तुझी कसोटी आहे, कसोटी एक म्हणूनच म्हणजे व्यक्ती म्हणून कसोटी आहे. म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की सर, मी जर प्रामाणिकपणे काम करत राहीन आणि माझे जे काही मी पुढे जे काही कॅरेक्टर्स साकारेन, ज्या व्यक्तिरेखा साकारेन, ते करताना सर ज्या पद्धतीची माझी मेहनत असायला हवी आणि त्याच्यासाठी लागणारं 100% किंवा त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा जो प्रयत्न असेल, त्याच्यातनं कदाचित या गोष्टी येतील तर त्या छान आहेत आणि त्या नेहमीच म्हणजे वेलकमिंग असेल त्या गोष्टींसाठी. पण सर मला असं वाटतं कामाला जास्तीत जास्त माझं प्राधान्य असेल, कारण की ह्या कामामुळे किंवा या मेहनतीमुळे या गोष्टी मिळतात सर. सो त्याच्यासोबत दगाबाजी, कामामुळे तुला स्टारडम मिळाला. येस सर, अगदी. ह्याचं भान तू किती ठेवू शकशील असं वाटतं तुला? मी नेहमीच ठेवेन सर, कारण की मी जसं मी तुम्हाला बोललो ना सर, माझ्यावर जे संस्कार झालेत ना आई वडिलांचे, गुरुजनांचे, आणि सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे मी काय सांगेन की छावा सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर, मी त्यांच्या तालमीत वाढलोय इंडस्ट्रीमध्ये. आणि म्हणजे त्यांच्या अगदी पहिल्या सिनेमापासून, टपालपासून ते मी आज तागायत त्यांच्याबरोबर असोसिएटेड आहे. आणि ते माझ्या मोठ्या म्हणजे भावासारखे, आणि माझे मोठे भाऊच आहेत ते. सो ते मोठे भाऊ म्हणून त्यांचा जो काही जाच असतो आणि ती जी काही एक काय म्हणूया वचक असतो, त्याच्यामुळे कदाचित मी त्या तालमीत वाढल्यामुळे मला ती सवय नाहीये. आणि ते नेहमी त्यांनी मला नेहमी शिकवलंय सर की आपण कितीही काही करत असलो तरी म्हणजे त्या व्यक्तीकडनं ती गोष्ट शिकण्यासारखी आहे. कारण तो माणूस खालून वर आलेला आहे. आणि मी म्हणजे अगदी या सगळ्या गोष्टींचा म्हणूया साक्षीदार आहे. मी त्यांना मी बघत आलोय आणि म्हणजे त्याच्यावर आपण एक वेगळे एपिसोड्स होतील सर. पण खरंच म्हणजे त्यांना मी बघत आलोय आणि त्यांच्याकडनं भरपूर गोष्टी म्हणजे इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, बिहाइंड द कॅमेरा आणि ह्या सगळ्या व्यतिरिक्त सुद्धा पर्सनल लाईफ मध्ये सर त्यांच्याकडनं भयानक शिकण्यासारखं आहे. आणि एक वेगळा अनुभव आहे. जसं आपण मगाशी गप्पा मारत होतो, तुमच्याकडे अनुभवाचा साठा, एक ट्रेझरी आहे, तसं सर त्यांच्याकडे ती गोष्ट आहे. आणि एक मोठा भाऊ म्हणून मला सतत ते शिकवत आलेत.
त्याच्यामुळे मला नाही वाटत की आपण कधी बदलणार आहोत. म्हणजे हा, त्याच्यामुळे मी कधीच म्हणजे बदलणार नाही. ग्लॅमरच्या क्षेत्रात राहूनही तू तुझा बेस जो आहे तो सोडणार Yes, नाही. नाही सोडणार सर. मी जे म्हणलं पण ना तुला सर, घट्ट ठेवण्यासाठी सुद्धा तेवढेच प्रयत्न करावे लागतील. घट्ट ठेवण्यासाठी मी सतत वाचन, हा चांगले सिनेमे, चांगली नाटकं, हा चांगल्या कलाकारांची कामं, हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त शिकवतात किंवा त्या हा. जमिनीवर ठेवतात. हा. चांगले लेखक, चांगले हा. डायरेक्टर्स, हा. जसं मी म्हणलं लक्ष्मण सरांचं उदाहरण दिलं हो की लक्ष्मण सर इतकं सगळं केल्यानंतर पण ते तेवढेच हो हो ग्राउंडेड आहेत. त्यांच्यात कधीही अशा प्रकारची एअर गेलेली नाहीये हा. किंवा त्यांना असं वाटत नाही कोणाबरोबर सुद्धा पण ते अप्रोचेबल आहेत. हा. प्रत्येक माणूस त्यांना फोन करू शकतो, भेटू शकतो, हो. त्या पद्धतीने त्यांना काही प्रश्न विचारू शकतो हा. आणि ते तेवढ्याच हसतमुखपणे सगळ्या गोष्टींची उत्तरं देतात हा. आणि आपलं समजून ते सगळ्यांबरोबर बोलत असतात. ते हा. सगळ्यात एक मोठ्या व्यक्तीचं लक्षण आहे ते. हा हे त्यामुळे मोठं- त्यांच्या सावलीत वाढलेलं म्हणजे हा. जी त्यांच्या हा. सावलीत वाढलेली व्यक्ती हा. मला नाही वाटत की ती खरंच त्या पद्धतीची करप्ट होईल, ते बिघडू शकेल. येस. कारण का मध्ये इकडे सक्सेसनी भल्या भल्यांना पण बिघडवलेलं आहे हो, आणि हे सर, मी अगदी. पाहिलेलं आहे. अगदी सर, म्हणून मी ऍक्च्युली यश आहे ना आधार असतो तर धोका पण असतो. अगदी सर, बरोबर, मान्य सर. बरोबर आहे ना, हो कारण तो तुमचं आहे ना सगळं डोकं फिरू शकतो. हो. म्हणजे फिरलीत हो, सर. अनेकांची. हो. आणि सर माझ्या बाबतीत कसं, आपली आता मागच्या वेळेस पण जी भेट झाली होती घरत गणपतीच्या हो आपण निमित्त भेटलो होतो, त्या दरम्यान पण आपण बरेच विषयांबद्दल बोललो. त्यानंतर आज छावाबद्दल बोलतोय सर. माझ्यासाठी एक म्हणजे खरंच हे सोन्याहून पिवळं झालं काय म्हणून, म्हणजे बाप्पावर माझी श्रद्धा आहे सर. हा. म्हणजे बाप्पाने हे जे काही बाप्पा आज देतोय, सो या सगळ्या गोष्टींमुळे मी फारच थँकफुल आहे. पण हा. माझं तेच म्हणणं आहे की सर तेवढी जबाबदारी पण आहे की निष्ठेने आपलं काम करत राहायचं. पण आता अजून एक, ज्या एखादा सिनेमा एवढा बिग हिट होतो त्यानंतर त्या कलाकाराच्या घरी निर्मात्यांची रांग लागते. तुझं काय अनुभव आहे? थोडंफार प्रमाणात मी म्हणेन सर. हा. आत्ता मी म्हणजे अगदी तुम्हाला एक आत्ता रिसेंट झालेला एक्झाम्पल सांगतो. मी एक सिनेमा करत होतो, म्हणजे करणार आहे तो सिनेमा. हा. सो तो हिंदी सिनेमा आहे, एका मोठ्या प्रोडक्शनवरचा हा. सिनेमा आहे. त्याच्यात मला मित्राची भूमिका मिळाली होती, बिफोर छावा सारखं आहे. आणि आप दोस्त करोगे, आणि म्हणून हा मी रेडी होतो बिकॉज त्या पद्धतीचं काम करायला मिळतंय, चांगल्या नटांबरोबर काम करायला मिळतंय. हा. पण मला असं वाटलं की हा मी करेन. आणि छावा रिलीज झाला सर. हा. आता ते मला म्हणतात तू मेन लीड. अरे वा. सो हे झालंय, हे होतं. अच्छा, किंवा हा. आता मला काल एका प्रोड्युसरचा रात्री फोन आला की आपण नरेशनला भेटूया 3-4 हा. दिवसानंतर. हा. आणि मराठी सिनेमा आहे तो. हा. त्यात पण मोठी कलाकार मंडळी आहेत हा. बरीच, हा. म्हणजे अगदी आता गुलदस्त्यात आहेत पण मोठी कलाकार हा, म्हणजे असू दे. सिनियर्स आहेत. हा. त्याच्यामुळे आणि त्यांचं झालं की आपण 3-4 दिवसात भेटूयात का, लवकरात लवकर कसं. हे सर सुरू झालंय वेब सिरीज आणि हा. हा. या सगळ्या गोष्टींची, म्हणजे खरंच असं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर हे सगळं सुरू होईल. हा. पण हे आहे अगदीच, आणि ते मी एन्जॉय करतोय. पण मला असं वाटतं की आता बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवं की काय ते योग्य असेल करताना आणि काय नको. कारण याच्यापूर्वी कसं होतं की मिळतंय ते घ्या, किंवा हा. मला करायचंय, हा. किंवा काही आपल्या आर्थिक गरजा हो, असतात, हो, 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 किंवा मान्य आहे. मूलभूत हा. ज्या गरजा असतात हो, त्या हो. भागवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. हा. आणि आजही मी त्या करतोय. मी असं म्हणत नाही की मी आता काहीतरी नाही 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 नाही, हे हा एकच यश आहे. येस. सो त्याच्यामुळे आता असं थोडंसं होतं की काही करताना जबाबदारीचं भान ठेवून, छावा जसं झालेलं आहे, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालेला आहे की बाबा हा एक ऍक्टर आहे, अशा प्रकारची भूमिका केलेली आहे, हा. ती लोकांनी म्हणजे काय पसंत केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता ती जास्तीत जास्त चांगल्या म्हणजे सिनेमाने किंवा चांगल्या भूमिकेने लोकांपर्यंत आणखी ती तशीच कायम राहावी, हा माझा प्रयत्न जास्त असेल. म्हणून मग मी थोडासा चुजी नाही म्हणणार, हा. पण मला असं छान वाटेल की बाबा हे करायला हवं आयुष्यात, तशा भूमिका मी जास्त म्हणजे त्याला प्रायोरिटी देईन. पण आता तुम्ही छावातले सगळे जे आपले कलाकार हो आहेत, सर. सगळे मराठी असतील, विकी वगैरे सगळे, हो सर. त्यानंतरच्या भेटीगाठी कशा आहेत सक्सेस नंतरच्या? सर सक्सेस नंतरच्या म्हणजे मी म्हणजे ऑलमोस्ट ते जसं मगाशी म्हणालो की एकतर इंटरेस्टिंग आहेत सर हा. या सगळ्या गोष्टी. म्हणजे ज्या आम्ही भेटतो, विकीला भेटल्यानंतर जे काही आमचं संभाषण होतं, किंवा विनीतला भेटल्यानंतर हा. संभाषण होतं, ती ही तर काय म्हणूया आपण, काय सीझन हा. जे सीझन्ड म्हणतो आपण तसे प्लेयर्स आहेत. सो त्याच्यामुळे अशा लोकांबरोबर बोलताना पण ते ज्या पद्धतीने त्यांचा अप्रोच असतो ना, हा.
म्हणजे अगदी प्रीमियरच्या दिवशी विक्की मला भेटला, आम्ही असे सगळे कलाकार भेटलो, तेव्हा पण विक्की तेवढाच ग्राउंडेड होता. आणि मी माझ्या बायकोला इंट्रोड्यूस केलं की माझी मिसेस, मी त्यांच्याबरोबर आणखी एक फिल्म केलेली आहे सॅम बहादूर, मी त्याच्यासाठी त्यांना ट्रेन पण केलेला आहे. सो त्याच्यानंतर एक माझं रिलेशन फार त्याच्याबरोबर एक मैत्रीपूर्ण पण आहे. आणि काय म्हणूया बडीज काइंड ऑफ असं एक झेनझीज वर्ल्ड मध्ये जर बोललं तर आम्ही खरंच अगदी फारच छान भावासारखे मित्रासारखे आहोत. त्यामुळे तो बोलताना पण त्याचा अप्रोच तसाच असतो, भाई भाई असं. सो त्यामुळे त्या दिवशी मी इंट्रोड्यूस केल्यानंतर तो ज्या पद्धतीने म्हणजे इतक्या सगळ्या म्हणजे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या आहेत, सगळे त्याच्याकडे बघतायत, लोक त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी मरतायत लिटरली. आणि तो सगळं आणि मॉब आणि त्याच्याबरोबर बाउन्सर्सचा अख्खा विळखा घातलेला, आणि त्याच्यात तो आम्हाला वेलकम करतोय. आणि त्याच्यानंतर माझ्या बायकोला लिटरली अरे भाभी आई आपण फोटो काढूया, आपण ग्रुप फोटो काढूया, फॅमिली फोटो काढूया. हे एका आत्ता ज्या म्हणजे अख्ख्या दुनियेचं लक्ष ज्याच्यावर आहे, ती व्यक्ती अशा पद्धतीने वागते आणि ती एवढीच आपल्याला इन्व्हॉल्व्ह करते त्या सगळ्या गोष्टींमध्ये, ती खरंच मोठी गोष्ट आहे सर. तर ह्या सगळ्या प्रसंगांमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात कदाचित. इव्हन आता मी लक्ष्मण सरांबरोबर परवा सरांकडे आम्ही होतो, त्या फॅमिली म्हणजे आमची एक्सटेंडेड फॅमिली आहोत लिटरली आम्ही. माझ्या घरचे सगळे डिसिजन्स आणि सगळ्या गोष्टी माझ्या आई वडिलांसारखे ते पण घेतात. त्यामुळे आम्ही वाचतो सगळ्या आमच्या जे काही फॅमिली, जे काही आमचे काय जेवण म्हणूया, डिनर्स म्हणूया, असे. त्या दरम्यान आम्ही आता जस्ट भेटलो होतो. आम्ही फॅमिलीची एक छोटीशी सक्सेस पार्टीचा एक केक कापला आम्ही, त्यांची फॅमिली आणि माझी मिसेस आणि आम्ही सगळे, आणि त्यांची बहीण आणि त्यांची मुलं, इतकेच आम्ही 10-12 लोक होतो घरी त्यांच्या. एव्हरशाईनला असतात. सो केक कापला आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो. आणि सर इतकेच नॉर्मल छान बसले, छान गप्पा मारतायत, त्यांच्या छोटी छोटी त्यांची पुतणी आहेत, त्यांच्याबरोबर खेळतायत. आणि ते म्हणाले की म्हणजे खरंच मी म्हणलं ना मगाशी की त्यांच्याकडनं इतक्या गोष्टी शिकायला मिळतात. ते म्हणाले की हे आज आहे, उद्या असेल आय डोंट नो, पण मला काम करत राहणं महत्वाचं आहे. आणि तेवढंच त्याच्यासाठी तेवढंच काटेकोरपणे त्याचा अभ्यास करत राहणं महत्वाचं आहे, तरच त्या गोष्टी राहतील. सर ह्या गोष्टी जर आपल्याला आज म्हणूया एक सौभाग्य आहे की तुमच्यासारखी लोक, लक्ष्मण सरांसारखी लोक लाभलीत आपल्याला आणि त्यांच्याकडनं शिकायला मिळतं, तर मला असं वाटतं की माणूस कधीच चेंज होणार नाही. त्यांचं ऑफिस पण केवढं किती सुंदर आहे, ऑफिसला राहून फारच सुंदर आहे, फार सुंदर ऑफिस आहे. त्याचं जे काही पद्धतीने मांडणी केलेली आहे ना, जे काय कॅमेरामनचं आणि दिग्दर्शकाचं ऑफिस कसं असायला पाहिजे, एक्झॅक्टली त्याची पर्सनॅलिटी जी आहे किंवा त्याची वैशिष्ट्य ती त्या ऑफिसमध्ये रिफ्लेक्ट झालेली आहे. एक्झॅक्टली, हे फार महत्वाचं आहे. राईट. म्हणून आणि अशा प्रकारची लोकच आपल्याला ग्राउंडेड ठेवतात. मला असं वाटतं की इतकं तुम्ही सगळ्या लोकांनी कार्य केलेत आणि इतकं काय काय बघितलेलं आहे, ज्याच्यातलं आमचा अर्ध पण जन्म त्यामुळे सर, आणि जरी झालं पुढे काय हे केलं तरी माणसाने मला असं वाटतं शिकत राहावं. हो, हे अतिशय महत्वाचं आहे. काय आपलं क्षेत्र असं आहे ना, इथे रोज तुम्हाला शिकण्याची संधी आहे, ते शिकवलं जातं प्रत्यक्ष. बरं, तू आता मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन किंवा कुठे जाऊन बघितलं परत? हो सर, बघितलं. मग तेव्हा लोकांनी तुला ओळखलं वगैरे? हो, ओळखलं सर. मला तर माझी मिसेस तेच म्हणते की अरे मिशीमध्ये पण लोक ओळखतात. अच्छा, तू खास बदलून गेलेला का? नाही, मिशी फिल्म मध्ये मला मिशी आहे त्यामुळे, पण तरी ओळखतात, तरी लोक तितकीच गर्दी करतात, लोक फोटो काढायला सगळं हे. मग ती परिस्थिती हँडल कशी केली तू? परिस्थिती हँडल करायला मित्र वगैरे असतात. अच्छा, आता काय बाउन्सर्स वगैरे नाही, तुला अजून बाउन्सर नाही आणणार. त्यामुळे नाही, पण मित्र असतात, आम्ही सगळे मित्र जातो, त्यामुळे मग ते सगळे बघतात, सगळी निघता येतं. आणि ते घरात गणपती बसणं ते लागलेलं आहे, त्यामुळे मग मित्र येतात. घरात गणपतीला पण आम्ही थिएटर व्हिजिटला गेलो किंवा असं अचानक आम्ही गेलो की लोक सर. अगदी सर, म्हणजे खरंच म्हणजे मला माझ्या गावाला आता किती, मी इतक्या वर्षांपासून सर काम करतोय, पण छावामुळे सर चंद्रपूर मध्ये नागभीड नावाचा तालुका आहे आणि मूळ आता माझे आई वडील नागभीडला असतात आणि तिथनं 3 किलोमीटरवर माझं एक छोटंसं खेडेगाव आहे 100 घरांचं. ते माझं मूळ गाव आहे, त्याचं नाव आहे बोथली. अच्छा, बोथली. म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशावर अगदी छत्तीसगड बॉर्डरला आहे सर. ओ, अच्छा, म्हणजे तू सीमेवरच आहे. सीमेवर, म्हणजे तुझं हिंदी आणि मराठी असं मिक्स असणार. त्यामुळे मी बॉलिवूड आणि मराठी, कारण सीमेवर राहणारे म्हणजे सीमेच्या भागांवर राहणारी लोकांची मानसिकता आणि संस्कृती वेगळी असते सर. फार मिक्स्ड कल्चर. जसं गुजरातची बॉर्डर आहे, कर्नाटकची आहे, आंध्र प्रदेशची आहे, छत्तीसगडची आहे. मग सो त्यामुळे माझ्याकडे ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे सर, म्हणजे खरंच हे. तू गावाला जाऊन आलास?
नाही, मी जाऊन नाही आलोय, मला बोलवतायत. अच्छा, हा की कधी येणार, कधी पण येणार. तुझ्या ह्या क्षेत्रात आला तर गावातल्या लोकांची काय प्रतिक्रिया होती जेव्हा ह्या क्षेत्रात आलास तेव्हा? सर तेव्हा फारच पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी होती, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, की काही लोकांचं असं होतं की अरे हा असे थोडी ना होत आहे, म्हणजे असं थोडी ना असतं, पण गेलं आणि होणार का. काही लोक ती अगदी म्हणजे बोटावर मोजण्यासारखी, ती काही लोकांनी मला फारच पाठिंबा दिला आणि आज तागायत देत आहेत. आणि मी त्यांना म्हणजे छावा रिलीज झाला, छावाचा काही सक्सेस झाला, मी प्रत्येक व्यक्तीला फोन करतोय, त्यांचा आशीर्वाद घेतोय सर. कारण की त्या लोकांनी मला नेहमी सर फारच पॉझिटिव्हली, ज्या काळात काही लोक म्हणजे मी पुढे गेल्यानंतर अशी म्हणायची म्हणजे की अरे काय होणार, कसं, एवढे किती लोक जातात, मिळतं का काम, आणि हे भरपूर. सो आणि आज ती लोक ज्या लोकांनी खरंच साथ दिली त्या लोकांचं म्हणजे नेहमीच थँकफुल असायला पाहिजे, म्हणून मी त्यांना सगळ्यांना फोन करून त्यांचा आशीर्वाद घेतो. पण मी हे करतो आता ज्याला वेगळ्या, आता बघ आपल्या असं क्षेत्र आहे. हो सर. की म्हणजे आता मराठीचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या विविध भागातून कलाकार किंवा तंत्रज्ञ कामगार येतात, पण ती त्यांची भाषा पण घेऊन येतात. हो सर. पण तुझ्या भाषेमध्ये इतकं म्हणजे इतकी शुद्ध कशी? सर त्याच्यासाठी एक वेगळं स्ट्रगल केलंय सर मी. कारण वैदर्भीय भाषाचा तुला त्याच्यावर हे नाहीये. हो सर. हा, मग मला ती भाषा येते, काऊन बे काकून राहिला कसं हे ते, मी माझ्या मित्रांबरोबर, माझ्या आई वडिलांबरोबर त्या भाषेमध्ये बोलतो, त्याच भाषेत बोलतो. मग ही मराठी मला आता सर जे काही माझं 6 वर्ष शिक्षण झालंय, एकतर मुळात माझ्या गावाकडच्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी 12वी नंतर इकडे पळून आलोय. मला बरेच माझे नातेवाईक कधी आता कधी इंट्रोड्यूस करतात ना, तर असे सांगतात लिटरली, हे आमचे हे 12वी नंतर पळून गेले होते मुंबईला आणि आता त्यांना काम मिळतंय. बऱ्याच लोकांना असं माहितीच नाही की ह्याच्यात प्रॉपर मी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घेतलंय मराठीचं. मराठी म्हणजे मी प्रॉपर ललित कला केंद्रामध्ये मी ड्रामॅटिक्सला होतो, तिथून मी 3 वर्षाचं शिक्षण घेतलं. तिथे मी प्रॉपर बॅचलर ऑफ आर्ट्स इन ऍक्टिंग स्पेशलायझेशन, ड्रामा हा आमचा मेन सब्जेक्ट, त्याच्यात ऍक्टिंग स्पेशलायझेशन मधनं माझं ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर मी सेकंड इयरला असताना पुणे युनिव्हर्सिटीमध्येच ललित कला केंद्रात असतानाच मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं प्रिपरेशन स्टार्ट केलं आणि मग मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये सिलेक्ट झालो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, आणि मग 3 वर्ष तिकडे होतो. जेव्हा मी ललित कला केंद्रात होतो तेव्हा मला मराठी ह्या पद्धतीचं मराठी यायचं आणि त्याच्यासाठी मला भरपूर स्ट्रगल करावं लागलं, भरपूर रॅगिंग द्याव्या लागल्या. रॅगिंग असं म्हणणार नाही, पण पॉझिटिव्हली अगदी म्हणजे सिनियर ज्युनियर्स कोणी येऊन यावे आणि टिकली मारून जावे त्या पद्धतीचं सगळं होतं. कसं म्हणायचं, कसं म्हणायचं, तुम्हाला हे येत नाही ते येत नाही. कारण की आमच्याकडे सर विदर्भाची मराठी आहे ना, त्याच्या अख्ख्या एका वाक्यामध्ये 5 शब्द हिंदी असतात, त्याच्यातले 3 वर्ड्स मराठी असतात तिकडे बॉर्डरवर. त्यामुळे बऱ्यापैकी हिंदी आणि असं इन्फ्लुएन्स्ड मराठी आहे. पण त्यामुळे मग बरेच माझे बॅचमेट्स सगळे पश्चिम महाराष्ट्रातले आणि पुण्या मुंबईचे, नाशिकची होती ललित कला केंद्रात असताना. तो माझा फायदा पण झाला त्यावेळेस, असं मी म्हणेन की मी कधीच निगेटिव्ह अप्रोचने म्हणजे काय म्हणूया हताश होऊन, निराश होऊन मी असा विचार नाही केला की आपण परत जायला हवं. बरेच म्हणजे बॅचमेट्स म्हणायचे, एक माझा बॅचमेट बोलला होता त्यावेळेस शिकत असताना की तू सीट वेस्ट करतोयस, काय होणार नाही तुझं, काय भलं नाही होणार, कशाला आलायस तू, ललित कला केंद्राची एक सीट वेस्ट करतोयस, तुला भाषा येत नाही, तुला कामं कशी मिळतील तुला. कारण की त्यावेळेस मी 2004ची गोष्ट सांगतोय, फर्स्ट इयरला मी असताना, त्यावेळेस पुण्यात पण नागपूर विदर्भातनं चंद्रपूरमधनं येणारे विद्यार्थी फार कमी होते. इव्हन चंद्रपूर जॉबसाठी लोक इक्का दुक्का यायची, फार रेअर यायची त्यावेळेस. 2004 मध्ये तसं वातावरण नव्हतं. माझ्या थर्ड इयरला फक्त माझे 2 सिनियर होते, एक नागपूरचा होता, एक यवतमाळचा होता, आणि ते पण थिएटर बॅकग्राऊंड मधली विद्यार्थी होते, मुळातच त्यांच्या घरातच थिएटर होतं. माझ्याकडे तसं काहीच वातावरण नव्हतं. आम्ही नकला, सांस्कृतिक कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी करून आलेले आणि आवड निर्माण झाली, आणि काही लोक अशी भेटली की त्यांनी सांगितलं असं असं आहे, तिथे जायला हरकत नाही. ह्या सगळं एवढंच फक्त आम्हाला माहिती होतं. आणि मग ललित कला केंद्र आल्यानंतर जे मी सांगितलं की बॅचमेट असं म्हणाला की काय होणार आहे तुझं, काय भलं होणार नाही, तुला येत नाही, भाषा येत नाही, तुला नीट बोलता येत नाही, कसं होईल. मी पण माझा त्यातच एक सिनियर होता, तो मला म्हणाला की आपण इतके प्रयत्न करायचे आणि इतका अभ्यास करायचा, तो भाषेचा असो. लिटरली मी आळेकर सरांना त्यांच्या केबिनमध्ये, HOD होते आळेकर सर, सतीश आळेकर सर. मी म्हणलो सर मला जायचंय, मी नाही राहू शकत, मी सर सोडतो सर डिपार्टमेंट, सर माझ्याकडनं नाही होणार, आणि असं असं. ते मला म्हणाले की तू वेडा आहेस, त्यांची एक शैली आहे बोलायची, काय असं थोडी नसतं. आपण इतकं प्रयत्न करायचं की समोर ज्याला पर्याय नाही राहायला पाहिजे
हो येस. प्रत्येक गोष्ट आपण अशी करायची की समोरच्याला पर्याय नाही राहायला पाहिजे. तुला भाषेचा प्रॉब्लेम आहे, हे कर, ते कर, ते कर. आणि मग तो सराव आणि त्या सगळ्या गोष्टी, कारण की कुठल्याही म्हणजे जे काही एज्युकेशन आहे आमच्याकडे, आपण गुरुकुल पद्धत आहे ललित कला केंद्राची, आणि तिथे कसं आहे, तुम्ही परफॉर्मिंग आर्ट्स असल्यामुळे तुमच्या परफॉर्मन्स मधनच तुमचं काही टॅलेंट दिसणार आहे. मग ते सगळ्यात कलाकाराला, नटाला त्याचं भाषा हेच त्याचं शस्त्र आहे, आणि ते आपल्याकडे नसेल तर कसं. मग ते आत्मसात करण्यासाठी मी भरपूर मेहनत केली, आणि मी खरंच खूप मेहनत केली. मग त्याचे डिफरंट एक्सरसाइजेस, मग लोकांना ऐकायचं, रोज सकाळी उठून 5:30ला उठून पूर्ण रियाज करायचा, व्यायाम, त्याच्यानंतर पेपर वाचन, मग ह्या सगळ्या गोष्टी, पेन्सिल्स एक्सरसाइजेस, आणि हे सगळं आज तिथेच मी भाषा शिकवतो सर. कलाकारांनी भाषा कशी वापरायची. आणि मी बॉलिवूडमध्ये आज मी प्रभासपासून सगळ्या सगळ्यांना शिकू. सलमान खान सरांची पूर्ण फॅमिली, ते सगळे लॉन्च होत आहेत, ते सगळे डिफरंट ऍक्टर्स, विक्की, या सगळ्या लोकांना सर मी परफॉर्मन्स अँड डायलेक्ट कोच म्हणून काम करतोय आज बॉलिवूडमध्ये. ज्या ठिकाणी हे झालं होतं, आणि त्याच कॉलेजमध्ये मी आज शिकवतो, जिथून तू पायाचा विचार करत होता सर, तिथे तू आज शिकवतोय. सो हा एक वेगळा अनुभव होता सर. आज मी त्याच कॉलेजमध्ये जाऊन याच गोष्टी शिकवतोय. आणि पण त्याच्यामुळे कदाचित काय म्हणूया, ब्लेसिंग्स म्हणूया लोकांच्या किंवा आमच्या गुरुजनांच्या, त्यांनी मला प्रचंड मदत केली. कारण आपलं माध्यम, चित्रपट माध्यमामध्ये एक्सप्रेशन जसं महत्वाचं तशी भाषा सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही कुठे कॉमा द्यायचा हे तुझ्या बोलण्यात नीट आलं पाहिजे, त्याचा अर्थ बदलेल. हो, नाहीतर त्याचा पूर्ण अर्थ. मी आता हिंदी, उर्दू, पूर्ण इंग्लिश आणि मराठी तर आपली आता मातृभाषा आहे, तर या सगळ्या मी भाषा कशा पद्धतीने बोलायच्या आणि हे सगळं मी शिकवतो. प्लस म्हणजे परफॉर्मर म्हणून कशा पद्धतीने त्याचा उपयोग करायचा ऍज अन ऍक्टर म्हणून, आणि परफॉर्मन्स तर अर्थातच शिकवतो. पण हे ग्लॅमरच्या पलीकडे जाऊ नये. हो सर. पण हे तू इनडायरेक्टली नवीन कलाकारांना सांगू शकशील की तुम्ही ह्याकडे लक्ष द्या, ग्लॅमरकडे लक्ष द्या. मला असं वाटतं की म्हणजे आता पण मी ज्या कलाकारांबरोबर काम करतो, जे स्टार्स आहेत ना सर, त्यांच्या बरोबर पण काम करताना मी त्यांना हीच गोष्ट सातत्याने सांगत असतो. आणि इव्हन जे नवीन विद्यार्थी असतात किंवा मला बरेच लोक भेटायला येतात आज, काही लोक कुठे किंवा मी असं सेशन्सला जातो, त्यांच्याबरोबर बोलताना पण मी प्रामुख्याने सांगत असतो की ग्लॅमर हे जे आहे ना, हे जोडीने येणार आहे. हे तुम्हाला हे करायचं नाहीये. तुमचा क्राफ्ट महत्वाचा आहे, तुमची मेहनत महत्वाची आहे. तुम्ही या गोष्टींवर काम केलं आणि त्याच्यात तुम्हाला खरंच काहीतरी छान तुम्ही मिळवलं, एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून, मुळात तर व्यक्ती म्हणून, नंतर कलाकार येतो. पण एक मुळातच तुमचे एक पर्सनल स्किल्स डेव्हलप केले, कम्युनिकेशन स्किल्स म्हणूया, किंवा एकंदरीतच तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप केली, तर ती कलाकार म्हणून तुम्हाला ती जास्त फायदेशीर असेल. आणि मग कलाकार म्हणून त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा, त्याचं एक वेगळं आपण इन्स्ट्रुमेंट सेटल करायला पाहिजे किंवा ते ट्रेन करायला हवं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी त्यांना तेच सांगत असतो की प्रामुख्याने या गोष्टींकडे लक्ष द्या. जसं आपण म्हणजे आमच्या अभिनयाच्या भाषेत आपण म्हणतो की व्हॉइस, मुळातच तुमचं शरीर म्हणजे तुमचं स्ट्रक्चर फ्लेक्सिबल असावं, तुमचं एक फिजिक, म्हणजे असं नाही की मसल्स असावेत, पण एक फ्लेक्सिबल असावं, जेणेकरून ते कुठल्याही कॅरेक्टरमध्ये, कुठल्याही भूमिकेत तुम्हाला त्या पद्धतीने मोल्ड होता येईल, जेल होता येईल. सो त्याच्यासाठी आधी शरीर नीट व्यवस्थित असायला हवं. मग तुमचं ब्रेथ म्हणजे तुमचं ब्रीदिंग, म्हणजे व्हॉइस, ज्याच्यातनं तुमचं स्पीच निर्माण होणार आहे, या सगळ्या गोष्टींवर काम करा. आणि मग तुमचे एक्सप्रेशन्स आणि तुमचे इमोशन्स, या सगळ्या म्हणजे बॉडी आणि व्हॉइस आणि ब्रीदिंग मधनं तुमचे इमोशन्स क्रिएट होतात. मग इमोशन्स मधनं तुमचा स्पीच तयार होतो आणि मग अभिनय. सो या सगळ्या गोष्टींवर टप्प्याटप्प्याने काम करायला हवं, हे मी नेहमीच सांगत असतो. पण आज असं दिसतंय, एक असं चित्र आहे, वरून चित्र आहे, बाहेरून चित्र आहे की आता जी आपली इंडस्ट्री आहे, म्हणजे आपण समजा आता काही लोक अपवाद आहेत, हो सर, पण आहे ना ते बघ, एक तर रील, सतत सोशल मीडियामध्ये राहायचं, फोटो सेशन्स रीलच्या जोडीने आलं, इव्हेंट्स मध्ये हजेरी लावायची, नाचायचं, मुलाखती द्यायच्या, कुठे भटकंती करत राहायचं. मग हेच करणं म्हणजे हे आहे का? नाही सर, अजिबातच नाही. मला विचाराल तर अजिबात नाही. तुला विचारलं तर नाही, पण बाकीच्यांना विचारलं तर ते म्हणते आम्हाला हेच करायचंय, म्हणून आम्ही सिनेमाची संख्या कमी ठेवतो. म्हणजे एक चित्रपट करायचा, त्यानिमित्ताने मुलाखती भरमसाठ द्यायच्या, देता येतात, तर सोपं आहे, आणि मग हेच करायचं. सर मी तुम्हाला अगदी म्हणजे गाडी आली पाहिजे, गाडी घर तर पाहिजे, पैसे तर कमवायला पाहिजे. पण तुम्ही म्हणजे पूर्वीचे कलाकार फार पूर्वी
रमेश देव यांनी झूला मेघदूत मध्ये जेव्हा घर घेतलं 4थ्या मधला तेव्हा ती बातमी झालेली, कारण मराठी कलाकार झू मध्ये राहायला आला 70च्या दशकात, 50 वर्षापूर्वी. आज कलाकारच सांगतो की मी असं उंचावर घर घेतलंय या गाडीत. पण हेच म्हणजे इंडस्ट्री आहे का? कारण आता बाहेरून तर असं दिसतंय कारण हेच म्हणजे सिनेमावर कुठे बोललं जातं मला. बरोबर. नाही पण सर मला असं विचाराल तर मला असं वाटतं ना सर की सिनेमा मी नवरा सोडला किंवा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सर फार सेकंडरी आहेत, या महत्वाच्या त्या सेकंडरी आहेत, पण त्या आता इथे दिसतात ना प्रायमरी लेवलवर. तुमच्या कामाची चर्चा होतच नाही, बिकॉज लोकांना असं वाटतं की त्याच्यामुळे आपल्याला कदाचित सिंपथी मिळेल, त्या सिंपथी मधनं फेम मिळेल, त्या सुपारी मिळेल, आपल्याला काही काम मिळेल असं लोकांना वाटत असेल, असं मला वाटतं. मी असं नाही आपण कोणाला जज करायचं नाहीये, पण मी तुला काय म्हणालो वर्क आणि चित्र हे असं दिसते वरून तरी. राईट. पण तेच मी तुम्हाला सांगितलं सर की जसं लक्ष्मण सरांचं उदाहरण मी सांगताना सांगितलं की लक्ष्मण सर तेच म्हणतात की माझं काम मला बोलणार आहे, माझं काम माझ्याबद्दल बोलणार आहे. मी सतत मेहनत करत आलो म्हणून आज कुठेतरी मी पोहोचलो. नक्कीच. ज्या माणसाने सर विचार करा सर, ज्या माणसाने पॉपकॉर्न विकले, आत्ता परवाचं उदाहरण सांगतो सर. आम्ही रात्री ऑलमोस्ट 1:30-2 पर्यंत सोबत होतो आणि गप्पा मारतो, फॅमिली आणि फक्त. सर एवढंच म्हणाले की म्हणजे अगदी मी पहिल्यांदा शेअर करतोय सर, आणि सगळं अप्रिशिएट करत होते घरचे, म्हणजे वहिनी अप्रिशिएट करत होत्या, त्यांची छोटी सुनबाई अप्रिशिएट करत होती, आणि मुलगी अर्थातच माझी बायको सगळे. सो ते एवढंच म्हणाले की शिवाजी पार्कात, छत्रपती शिवाजी पार्कात, मुळात शिवाजी पार्कला आपण म्हणजे लहान मी असताना, अगदी 10वीत 9वीत असताना मी तिथे पॉपकॉर्न विकायचो. म्हणजे काय म्हणूया, आपल्या बाबासाहेबांच्या पुण्यतिथीला आणि परत बाळासाहेबांची भाषणं व्हायची सभा, दसरा मेळाव्याला, त्या दरम्यान मी पॉपकॉर्न विकायचो, प्लेटमध्ये वडे विकायचो, शेंगदाणे विकायचो, सीझन नुसार म्हणाले की मी करायचो. आणि आज त्याच जागेवर मी प्रमुख पाहुणा आहे आणि मी कविता वाचतोय मराठी. मनसेच्या त्या कार्यक्रमात. सो मला काय फील असेल ते म्हणाले की मी जेव्हा स्टेजवर होतो, बसलो होतो सगळ्या पाहुणे मंडळींमध्ये, त्या दरम्यान मला फक्त समोर तो लहानपणीचा लक्ष्मण दिसत होता की हे विकतोय आणि लोक बोलताय ए बस खाली बस बघू दे असं. सो त्या पद्धतीने. आणि आज त्या ठिकाणी मी कविता वाचतोय. कट्टू सर काय असेल सर. मग असं वाटतं की आपण कोण आहोत, मी कोण आहे, तुमची तर मोठी कारकीर्द आहे सगळ्यांची, तर आपण काहीच नाही, आपल्याला खूप काय करायचंय अजून आयुष्यात, खूप मिळवायचंय. अशी व्यक्ती जिने वडापाव आणि पॉपकॉर्न विकलेत, आज त्याच मैदानांमध्ये कविता वाचायला मिळते, त्याला खास बोलवण्यात येते, त्या व्यक्तीला राजसाहेब आग्रह करून बोलवतायत आणि अशा पद्धतीचा म्हणजे मान मिळतोय. काय हवंय आयुष्यात. पण हे कुठून आलंय सर, हे मेहनतीतनं आलं. मी सर टपाल केलंय त्यांच्याबरोबर पहिल्यांदा. काय त्या माणसाचं पाहिले मी, पॅशन होतं सर. थोडा एशियन फिल्म फेस्टिवलला होता सर, याला रवींद्रला शोध आला होता, मी होतो कॅमेरा अटेंडंट म्हणून ते काम करत होते सर. जैन ब्रदर्स कडे होते, टॉयलेट क्लीन करायचे सर त्यांच्याकडे. आणि ते करत करत आज पहिले टॉपचे सिनेमॅटोग्राफर झाले. ब्लू मध्ये बघितलं ना, इंग्लिश. काय काम, डिअर जिंदगी, काय काम आहे सर. सो हे सिनेमे पण चांगले, मिमी पण चांगला होता, मिमी, लुका छुपी, जरा हटके जरा बचके. आणि आज एक डिरेक्टर, लालबागची राणी, सक्सेसफुल आणि मेगा सक्सेसफुल डिरेक्टर असं म्हणूया. पण कुठेही डोक्यात हवा नाही गेली सर. बरं, तुला मी एक वेगळा प्रश्न करतो. आता ठीक आहे, आता छावाचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे, तो खूप पुढे जावा सगळ्यांच्या सदिच्छा आहेत. पण तुला असं झालं असेल ना मागच्या 12 वर्षात की तुला ऑफर आली. हो सर. पण नंतर कळलं की तू नाहीत त्या सिनेमामध्ये, किंवा तुझ्यावर शूटिंग झालं पण सीनच कापले गेले. सर सगळ्यात मला जे माझ्या जिव्हारी लागले म्हणजे 2 प्रसंग खूपच झाले सर. पहिला एक प्रसंग 2013-14चा आहे, जेव्हा अगदीच नवीन होता तो. अगदी नवीन होतो सर. आणि त्यावेळेस तर जी खुमारी असते माणसात, इंग्लिश विंग्लिश नावाचा चित्रपट,
आणि मी टपाल केला होता आणि त्याच्यानंतर ॲज अन ॲक्टर मी बाकी सगळ्या गोष्टी करतच होतो. सो मी इंग्लिशसाठी गौरी शिंदे डायरेक्टर, आर बालकी प्रोड्युसर आणि होप प्रोडक्शन्स त्यांचं जे आहे. सो आणि काय म्हणूया, नशिबाने लक्ष्मण सरच DOP होते. सो मी ऑडिशन दिलं आरामनगरला, पार्ट 2 ला ऑडिशन दिलं. छान ऑडिशन झालं होतं इथे वर्सोव्याला. मला फोन आला की आप ये फिल्म कर रहे. मला असं झालं, अरे बापरे क्या बात आहे. आणि सगळं मी लक्ष्मण सर झालं, सर मला जसं झालंय, मी सिलेक्ट झालं. सर म्हणजे वा वा वा, मी आहे कॅमेरामन आहे तिकडे, मजा करू. सगळं आमचं बोलणं, सगळं मजा करू हे ते. आणि ते मित्रासारखे पण आहेत, भाऊ आहेतच पण मित्रासारखे पण आहेत. सो त्याच्यामुळे असं मज्जा करू. आणि सगळ्या मला सांगितले तुमचा पासपोर्ट आहे ना. म्हणलं हा पासपोर्ट आहे. तुम्हाला अमेरिकेला शूट आहे, सो 3-4 महिने तिकडे जावं. हा, श्रीदेवी जी आहे, कमबॅक फिल्म, सगळं कमबॅक त्यांचा होता. आणि आम्ही फुल एक्सायटेड. माझी ज्युनियर्स सिनियर्स, प्रामुख्याने सिनियर्स आहेत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे, त्यांना आमचं सगळं सुरू, किती पैसे घ्यायचे, काय करायचं. मग प्रत्येक माणूस सांग तू इतके पैसे घे, नाही इथं बोलले का तू देंगे नाही, हे सगळं सुरू आहे. आणि झालं पासपोर्ट मी सबमिट केला, सगळं झालं. त्याच्यानंतर फोनच नाही, बरेच दिवस झाले. मी म्हटलं काय झालं, पासपोर्ट पण सबमिट केलंय, चाललंय हे ते. मग मी फोन केला, मग ते म्हणाले हा बताते. मग मी मैत्रीत लक्ष्मण सरांना फोन केला. लक्ष्मण सरांना विचारलं की सर ते असं अजून आलेलं नाही आहे, कधी जायचं आहे आपल्याला, कधी नाही. मग ते म्हणाले नाही अरे पुण्याला रेकी सुरू आहे, त्याच्यामुळे सांगतो मी, बोलतो, कळेल असं तसं. ते सगळं झालं. आणि मग काही दिवसांनी फोन आला. सो मुळात काय झालं, इंग्लिशमध्ये तुम्ही सिनेमा बघितलाच असेल, त्याच्यामध्ये जे स्टुडंट्स आहेत ते अमेरिकेत, त्याच्यामध्ये सगळे ते जॉब करणारी मंडळी आहेत आणि 35च्या वरचे होते ते सगळे. आणि मी त्यावेळेस नुकताच 25-26चा होतो. आणि त्यात जो पाकिस्तानी मुलगा जो दाखवलाय, तो जो ड्रायव्हर असतो, कॅब ड्रायव्हर असतो, आणि तो मुळातच त्याला लग्न करायचं असतं कुठल्या तरी अमेरिकन मुलीशी, आणि त्याच्यासाठी तो इंग्लिशचे क्लासेस लावत असतो, त्यांच्याकडे लावले असतात. आणि तो ग्रुप एक फॉर्म होतो. सो त्या कॅरेक्टरसाठी माझं झालं होतं. मग गौरीजींचं असं म्हणणं होतं की आपण त्या कॅरेक्टरला 25-26च दाखवू आणि आशिषला हे करू. पण नंतर असं झालं की ते इलॉजिकल वाटतंय की बाकी सगळे 35च्या वरची मंडळी, हा 25चा काय करतो, हा कुठेही जाऊ शकतो. एक लग्न करणारा व्यक्ती 30-31चा तरी हवाय, कसं दाखवणार आपण, स्टुडंट आहे आणि हा यांच्यामध्ये आहे, आणि ते लॉजिकल वाटणार नाही. आणि तो चित्रपट माझ्या हातातनं गेला. तो मला असं वाटलं की अरे कदाचित वेगळं, आणि दुसरा सर म्हणजे हिलेरियस आहे, तो तर मी तुम्हाला फोन मध्ये दाखवेन. तो म्हणजे सर सरकार 3 नावाचा चित्रपट, रामगोपाल वर्मा. त्यावेळेस मी त्याच्यात भोसले नावाचं कॅरेक्टर त्या सिनेमामध्ये आहे. आणि ते कॅरेक्टर माझी निवड झाली त्या कॅरेक्टरसाठी. मी रामू सरांना भेटायला गेलो, पहिल्यांदा मला बोलवलं सरांनी आणि ऑडिशन पाठवलं होतं सुरुवातीला. त्यांच्याकडे ते ऑडिशन होतं. आणि रामू सरांची पद्धत अशी आहे की त्यांना एखादं म्हणजे पहिले फोटोग्राफ्स मागवतात ते. मग फोटोग्राफ्स मागवले, मग मला बोलवलं इथे यारी रोडला, आपल्या यारी रोडला म्हणतो विरा देसाईला, फॅक्टरीला मी गेलो. आणि रामू सरांचं केबिन फुल. आणि मला ना ते जाण्याच्या आधीच जे वातावरण होतं ना सर, मी ललित कला केंद्र शिकत असताना आमचे सगळे सिनियर्स, आणि तो जो 2004-2007 पर्यंतचा किंवा काय 2010-12 पर्यंतचा जो काळ रामू सरांचा जे होता ना की सर कंपनी आणि जंगल आणि हे सगळं सत्या रंगीला आणि हे जे होतं ना सर, आणि जो कोणी म्हणायचं रामूजी के साथ काम करणार, रामू सर के साथ काम करणार, सिनियर सगळे म्हणाय किसी के साथ काम नहीं करना, रामू के साथ काम करना, असं जे काय होतं सर. मी ऑफिसमध्ये पोचलो, मला बोलवलंय आणि मी गेलो. रामू सर असे टॅबवर काहीतरी करत होते, असे बसले आणि खालीच बघतायत, वर बघत पण नाहीत. बोला हा या आशिष, या टेल मी अबाउट युअर सेल्फ. आणि सगळं सुरू झालं, बोलतोय. मग विचारलं कुठल्या प्रकारचे सिनेमे आवडतात, किंवा कोणसे फिल्म अच्छा लगता है तुम्हें, म्हणजे सगळं झालं. आणि मग मला म्हणाले तुझ्याकडे तुझं ऑडिशन मला आत्ता काय आहे. मी म्हटलं आहे. ते दिलं, पाठवलं, लगेच बघितलं. आणि ते म्हणलं की यू आर डुईंग दिस फिल्म.
आणि मला असं झालं की ओ आता आपण करतोय, आणि मला फुल एक्सायटेड होतो सर. अगदी मी म्हणजे या इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला नंतर ते दाखवेन पण संभाषण, की झालं की अरे यार अमिताभ बच्चन सरांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे. आणि असं खरंच एक वेगळंच एक हे वातावरण झालं होतं. आणि मग झालं की तू करतोयस फिल्म, मेसेज आला, हे ते सगळं डन झालं. मग ते मला म्हणाले की आपण ना डिसेंबरच्या काळात, म्हणजे हे 2017-18ची गोष्ट मी सांगतोय. सो जस्ट बाहुबली 2 आला होता त्याच्या वेळेसच. करेक्ट. सो जस्ट त्याच्या आधी. त्यावेळेस शूटिंग सुरू झालं होतं. तर मी त्यांना सांगितलं की सर माझं ना, मी ऑलरेडी एक फिल्म करतो नेटफ्लिक्सवर, माझी फुटफेरी नावाची फिल्म आहे. मी आणि गुलशन देवैया आणि कुणाल राय कपूर असे आहोत आम्ही तिघे. सो म्हटलं त्याचं शूटिंग सुरू आहे आणि माझं हे तर त्यांचं होतं की आपल्याला ना याच्यामध्ये भोसले नावाचं असं कॅरेक्टर आहे जे इट्स लाईक सत्यामध्ये जसं भिकू मात्रे आहे ना तसं आहे, असं त्यांनी मला सांगितलं. आणि ते सन अँड सँडच्या त्या जे आपलं हे बीच जे आहे त्या बीचवर ते सगळं विसर्जनाचं सिक्वेन्स सुरू होतं बच्चन सरांचं. सो मग तिथेच मी गेलो भेटायला परत दुसऱ्या मीटिंगला. आणि ते मला म्हणाले की दिस कॅरेक्टर इज लाईक भिकू मात्रे अँड सो यू आर द मेन गाय अँड यू आर द मिडिएटर बिटवीन जॅकी श्रॉफ अँड बच्चन सर. आणि मला असं झालं की आता आपल्याला मिळालंय, आता तर हे तर काय झालं नाही, एकदम मोठा फुल टेक ऑफ होणार आपला. आणि मी गेलो, मी फुल एक्साइटेड आहे. मी त्यांना म्हटलं फक्त ना सर एक ही प्रॉब्लम ऐसी कि सर मैं ना ऑलरेडी मैं एक कॉप प्ले कर रहा हूँ, ऐसी सी फिल्म है फुटफेरी नाम की, आपके ही एसोसिएट डायरेक्टर की, जो भूतला एसोसिएट डायरेक्टर होता कनिष्क वर्मा, ज्याने आता सनक नावाची फिल्म केली विद्युत जामवाला, ते डायरेक्टर. सो तो हा ओके आय नो हिम असं ते त्यांनी केलं. नो वरीज, विल शूट युअर पोर्शन फ्रॉम लाईक काय 8 डिसेंबर असं ते म्हणाले. माझं सेकंड शेड्यूल स्टार्ट होणार आहे तेव्हापासून आपण करू. आणि मी त्यांना सांगितलं माझं 3 डिसेंबर पर्यंत हे आहे, शेवटचा दिवस 3 डिसेंबर आहे आणि आपण करतोय, असं सगळं झालं. आणि त्या दरम्यान मला त्यांनी रिसर्च करायला सांगितलं की बाबा तुला कसं वाटतं भोसले कसा असायला हवा. मग मी रिसर्च केलं आणि जुने जे काही आपले गँगस्टर्स होते त्यांचे वेगवेगळे फोटोग्राफ्स काढले. आणि त्याच्यात ना एक बॉल्ड गाय होता, असं पूर्ण छोटे छोटे केस. त्यांनी मला ब्रीफ दिलं होतं की मला असं वाटतं एकदम छोटे छोटे केस असावे भोसलेचे आणि तो अशा पद्धतीचा असावा जरा राबस. तर मी म्हटलं हा सर चलेगा. आणि मी ते सगळं करून त्यांना ते पाठवलं. त्यातनं त्यांनी बरोबर तो फोटो सिलेक्ट केला. आणि कट टू सर मला 24 नोव्हेंबरलाच फोन आला की उद्या शूट आहे. 25 नोव्हेंबर 24 नवंबरला मला फोन आला कल शूट है. मैं मतलब कि नहीं बट मैंने बताया था ना सर को कि सर ने बोला था कि 8 दिसंबर से सेकंड स्केट से करेंगे. नहीं रामू सर ने बोला है कि कल बुलाओ बिकॉज वो करने वाले नहीं थे बट ये अमित साध और जाकी सर का ये है, उसमें अमित साध के साथ आपको रहना है, ठीक है, फिर आपकी दोस्ती उनके साथ बिल्ड होगी, ऐसा देन बच्चन सर को आप मिलोगे, ऐसा सिक्वेंस है. मतलब बट मेरा ये लुक ये नहीं आप आ जाओ. आणि मी सर वीरा देसाईलाच सगळ्यात म्हणजे फ्लोअरला वर टेरेसला शूट होतं की जॅकी श्रॉफ सर उभे आहेत आणि असे हे अमित साध आणि आम्ही सगळे असे उभे आहोत, असा सिक्वेन्स होता. मी गेलो खाली, आधी त्यांचं पार्किंगमध्ये सिक्वेन्स सुरू होता कारमधला जॅकी सरांचं. सो तोपर्यंत काही असं बोलणं नाही झालं. आणि नंतर मग सरांनी केबिनमध्ये बोलवलं. जेव्हा शिफ्टिंग झालं वर, सगळं सेटअप चालू आहे वर, मला बघितलं आणि मग बाल नहीं काटा तुम. बोले सर मैंने आपको बोला था ना सर मेरा स्केड्यूल है वो चल रहा है, कंटिन्यूटी लुक है, उसकी फर्स्ट फिल्म है, तो मैं कैसे सर. मग ते त्यांनी बघितलं. मग त्यांचं झालं की हो सॉरी आय फॉरगेट युअर डेट्स असं म्हणाले. आय फॉरगेट युअर डेट्स. नो प्रॉब्लेम, विल डू समथिंग विथ द मेकअप अँड ऑल. आणि नंतर मग ते मेकअप ट्रायल सुरू झाल्या. मग ते केस असे फिरवतायत तसे फिरवतायत, काळं करतायत, काय करून टॅन करण्याचा प्रयत्न करतायत. सगळं झालं. मला प्रॉपर कॉस्ट्युममध्ये बोलवलं वर. मी गेलो, माझ्याकडे बघितलं, काय बोललेच नाही थोड्या वेळ. मग असं खांद्यावर हात टाकला, कोपऱ्यात घेऊन गेले रामू सर आणि मी फक्त. मला बोलले आशिष आय वॉज इम्प्रेस्ड विथ दॅट लुक, यू हॅव टू कट युअर हेअर अदरवाईज. एवढंच बोलले. मी विचार केला जरा वेळ. मी बोललो सर आय कांट.
आम्ही म्हटलं सर नाही सर. वाय? तो बोला नहीं सर. मतलब सर उस डायरेक्टर ने कुछ नहीं देखा है सर और मुझे उन्होंने चांस दिया है एंड आई एम प्लेइंग मेन कॅरेक्टर्स. म्हणजे मी आणि गुलशन आम्ही दोघे मेन लीड आहोत त्या फिल्ममध्ये आणि कुणाल राय कपूर विलन आहे आणि सागरिका घाटगे आणि हे सगळे. म्हटलं जे काय असेल सर, पण मला त्या माणसाने विश्वास ठेवून माझ्यावर हे केलं, सो मैं सर नाही कर सकता. त्यांनी असं बघितलं आणि एवढंच बोलले, अवॉइड हिम. मला असं झालं की कदाचित त्या दिवशी अवॉइड करतायत, पुढे बोलवतील. मग मी पूर्ण सर पॅकअप पर्यंत उभा होतो. ते फक्त मध्ये मध्ये यायचे, असे डोळ्यात डोळे घेऊन घालून असे बघायचं माझ्याकडे की तुला कळत नाहीये तू काय हे करतेस. आणि मला त्याचा रिग्रेट होत होता. आणि मला मध्ये मध्ये येऊन प्रोडक्शनची काही लोक येऊन बोलत पण होती की खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, तू का मिस करतोयस, तुला करायला पाहिजे. म्हणलं सगळं बरोबर आहे, पण मी आज हे कट केलं आणि त्यांचं शूट आहे ना, मग त्यांची गोची होणार, त्यांचे पण तर ते कंटिन्युटीमध्ये अडकलेली लोक आहेत. सेकंड करेक्ट. सो मी त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल. आय नो ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, पण मी त्या माणसाने मला काही न बघता अशा पद्धतीची ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे, सो मी ती कशी काय करू. आणि मग सर ते गेलं. मग मी मेसेजेस केले, नाही ते काही झालं नाही. पण आय डोंट नो म्हणजे त्या सिनेमानंतर काय झालं असतं मला माहिती नाही, पण मी हे सांगतोय 2000 असे खूप प्रसंग झाले. पण मराठीमध्ये लय भारी. अच्छा. मराठीमध्ये लय भारी नावाचा चित्रपट झाला होता राज साहेबांचा. त्याच्यासाठी माझं फोटोशूट झालं होतं. सो राज साहेबांनी आणि म्हणजे शालिनी ठाकरे मॅम आणि जितेंद्र ठाकरे सर त्यांचं जे प्रोडक्शन हाऊस, निशिकांत कामत आणि हे ते सगळे, आणि अमेय खोपकर सर, मनवा नाईकने एक दोपहरी नावाची एक फिल्म म्हणजे डॉक्यू ड्रामा अशी एक फिल्म ट्रान्सजेंडरच्या आयुष्यावरती फिल्म केली होती. एका तासाची फिल्म होती, बऱ्याच फेस्टिवल्स मध्ये ती गाजली. मी, क्षितिजोग आणि चिन्मयी सुमित राघवंताई ती होती, मी होतो प्रमुख भूमिकेत. सो ती फिल्म त्यांनी प्रोड्यूस केली होती आणि ती आता युट्यूबवर आता आली आणि ह्या छावासोबत आता बरंच लोक बघतायत, त्यामुळे प्रचंड यांनी काय केलंय, आशिष पाथोडेने काय केलंय, तर ते आता ते येतात मला रील्स आणि येते. आपले दामू काका होते आणि बरीच लोक, चांगली चांगली लोक होती त्या फिल्म मध्ये. सो त्या दरम्यान ती फिल्म आली ॲज अन ऍक्टर. म्हणजे जस्ट मी NSD पासआउट झालो होतो त्यावेळेस, 2011-12ची गोष्ट सांगतोय मी. आणि मग त्याचे स्क्रीनिंग झाले, नाशिक फिल्म फेस्टिवल, पुणे फिल्म फेस्टिवल, आणि बऱ्याच लोकांनी बघितले. मग लगेच त्या प्रोडक्शन हाऊसनी म्हणजे अमेय खोपकर आणि शालिनी मॅमच्या प्रोडक्शन हाऊसनी लय भारी अनाऊन्स केला होता निशिकांत कामतचा. त्याच्यासाठी माझं फोटोशूट झालं होतं. रितेश देशमुख सरांच्या मित्राचं कॅरेक्टर ते जे होतं, तर त्याच्यासाठी माझं झालं होतं. आणि नंतर आय डोंट नो मी फोटोशूट केलं. अविनाश गोवारीकर जे आहेत त्यांच्यात इथले आपल्या सांताक्रूजला जे त्यांचा स्टुडिओ आहे, तिथे मी प्रॉपर जाऊन फोटोशूट वगैरे झालं आणि नंतर आय डोंट नो ती पण गेली. सो असं भरपूर काय. आता मला सांग, एवढ्या वर्षामध्ये तू इंडस्ट्रीत बदल किती पाहतोयस? प्रचंड बदल आहे सर, प्रचंड. तू पाहिलेली आणि आताची? हो सर, खूप खूप बदल आहे सर. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात ना सर, की बऱ्याच लोकांना असं वाटतं की रील्स आणि या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे उत्तम माध्यम आहे, तुम्ही लोकांच्या कनेक्टमध्ये राहता. आणि पण मला असं वाटतं की त्या व्हिजिबिलिटी बरोबर तुमच्यात तेवढंच प्रतिभा पण असायला हवी. ती प्रतिभा फक्त आणि फक्त रील पुरता मर्यादित असायला नको. आणि ती प्रतिभा मग करिअर पण रील मग ते रील पुरताच ते करिअर असू शकतं. त्याचं सिरियसनेस किंवा तो जो अप्रोच आहे तो कळत नाही. जे तुम्हाला नाटक किंवा साहित्य किंवा एक चांगल्या डायरेक्टर बरोबर किंवा चांगले टीचर्स तुम्हाला लाभतात आणि याच्यामधला क्राफ्ट तुम्हाला सांगतात किंवा त्याच्यातलं गांभीर्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात सतत त्यांच्या शिक्षणातनं, त्या गोष्टी होत नाहीत सर. आणि बऱ्यापैकी युथ आपला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे. आणि जेव्हा मग एखाद्या क्रॅश कोर्सला येतात, क्रॅश कोर्सला पण बरेच टीचर्स मी बघतो त्या पद्धतीचेच असतात. पण कधीतरी अशा काही लोकांबरोबर गाठभेट होते आणि ते जेव्हा मग साक्षात्कार करून देतात ना या सगळ्या गोष्टींचा, तर कदाचित बऱ्याच लोकांची वेळ पण निघून गेली असते. इथे वेळ कधी निघून सांगता येत नाही. आणि काही लोकांना त्यावेळेस बरं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो सर, आविष्कार नाट्य संस्थेबरोबर मी काम करतो बरंच.
सो तिथे बरीच लोक आहेत, रोहिणीताईंपासून बरेच लोक काम तिथे करतात आज पण, ते सगळे ऍक्टिव्ह असतात तिकडे. सो सुषमाताई असतात. सो तिथे पण मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघतो सर. काही लोकांना मी लिटरली एक प्रसंग सांगेन सर. एक मुलगा होता 10व्या वर्गात, तेव्हा तिथे चहा द्यायचं काम करायचा मी, जेव्हा आम्ही तिथे काम करायचो, वर्कशॉप मी करायचो तिथे. आणि तिथे तो चहा द्यायचं काम करायचा आणि मी त्याला फक्त एवढंच बोललो की तू काय करतो? तो बोलला मी 10व्या वर्गानंतर शिक्षण सोडलं, सांताक्रूजचं कुठेतरी तो राहायचा, अगदी चाल सिस्टम टाईपमध्ये. आणि त्याला मी म्हटलं तू शिक्षण घे आणि तू उद्यापासून ना वर्कशॉपला बसायचं, तू वर्कशॉपला बस. आणि तो सर बसायला लागला रेग्युलर. त्याचा मला आत्ता मागच्या वर्षी फोन आला सर. तो बोलला सर मी MA झालो आणि मी आता MA ला ललित कला केंद्रात शिकतोय सर, नाट्य हा विषय. मला सर इतकं बरं वाटलं ना की यार आपण काहीतरी कोणाला तरी काहीतरी केलं. सो कमी त्याला त्यावेळेस त्याच्याकडे वय होतं, त्यावेळेस त्याच्याकडे वेळ होती आणि तो जाऊ देऊ नका. येस. पण रिलेशन मध्ये काय फरक पडतो गेल्या या एवढ्या तुझ्या वाटचाली सर? बरेच फरक पडतो सर रिलेशन मध्ये. काही आता रिलेशन आहेत का इंडस्ट्रीमध्ये तसे? नाही खरे रिलेशन हो ते थोडंसं. आपण काही लोक जे आहेत ना सर, मी जसं म्हणलं ना सर, काही लोक अगदी ते पाळतात. म्हणजे काही लोकांना अगदी, म्हणजे मी जसं सरांबद्दल बोलतोय, तुम्ही म्हणाल की वारंवार, पण मला सरांचं ह्या खूप गोष्टी शिकायला मिळतात. किंवा काही टीचर्स मला जे लाभले आहेत ना, त्यांनी ज्या पद्धतीने मला ते कंटिन्यू या गोष्टींचा एक देत राहिले, काय म्हणूया औषध म्हणूया. सो त्याच्यामुळे काय झालं ना, कडू औषध का असे ना, पण त्याच्यामुळे काय झालं ना, जमिनीवर भानावर राहिलं. पण इंडस्ट्रीमध्ये काय होतं, इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच म्हणजे चांगल्या म्हणजे पण मैत्री आहेत. लाईक ओम राऊत सर, ओम राऊत तानाजी केला, आदिपुरुष केला आता. तर त्या व्यक्तीने पण वेळोवेळी मला या सगळ्या गोष्टींची हेल्प केली आहे. काय म्हणूया, त्यांच्या खास जी प्रॉपर टीम आहे, कोर टीम आहे, त्याचा मला एक प्रॉपर उमेदवार बनवला आणि नेहमी ते ऐकत असतात सगळ्या गोष्टींचं. तर ही जी लोक आहेत ना, ही जी लोक लागली, ती नेहमी तुम्हाला त्या गोष्टी देत असतात आणि ती रिलेशन मेंटेन केलेत. जसं मी म्हणलं, मनवा नाईक या लोकांनी, मीना नाईक या लोकांनी ते मेंटेन केलंय. म्हणजे ते इंडस्ट्रीच्या पलीकडे पण हे मेंटेन केलेलं आहे. त्याच्यामुळे पण आता घरात गणपतीचे डिरेक्टर आमचे नवज्योत बांदिवडेकर. सो असं नाही की फक्त ते आपण इंडस्ट्री पुरतच आहोत, पण ते पर्सनल लाईफ मध्ये पण तेवढेच जवळचे आहेत. सो मग कदाचित जसं तुम्ही म्हणालात की ती गोष्ट कधी हेल्प पण करते, पण ती हेल्प कधी करते जेव्हा तुम्ही पण काहीतरी करत असता, जेव्हा तुमचं काहीतरी दिसतं किंवा तुम्ही काहीतरी आहात, काहीतरी झालंय, तर ऑब्व्हियस आहे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि या गोष्टी त्या होतात, त्या हेल्पफुल पण असतात. पण मला एक सांग, तू चार्ज होण्यासाठी आमच्या अलिबाग तालुक्यातील चौल गावी वारंवार जातो. हो सर. याचं कसं सर? एकतर सर तुमचं गाव इतकं सुंदर आहे सर. एकतर अगदी मुंबई आणि अलिबाग आज आता असं वाटत नाही, पूर्वी वाटायचं. आणि आता हायवे पण झालाय, परत आपण M2M फेरी पण झाली आहे, त्याच्यामुळे लगेच गाडी टाकली की लगेच लिटरली मी सांगतो सर, काही नसेल किंवा आता मला ब्रेक हवाय आणि माझं सेकंड होम आहे चौलगाव, हे सेकंड होम आहे भाट गल्लीमध्ये. आमचे एक मित्र असतात प्रकाश कवळे दादा, त्यांच्याकडे आम्ही राहायला असतो आणि मी लिटरली 10 दिवस तिकडे थांबतो आणि इतकं सुदिंग असतं, इतकं. एकतर ते गाव असं आहे ना, म्हणजे मालगुडी डेज मधलं गाव कसं आहे, ते मालगुडीची जी आठवण येते ना, आणि ते असं सतत तुमच्या याच्यात तो फ्रेशनेस असतो मालगुडी बघताना, किंवा आपल्याला असं वाटत असतं की अरे हे आपल्या आजोळला तर नाही आलोय आपण, आपल्या मूळ गावी तर नाही आलोय. एक्झॅक्टली. सो तो जो फील असतो ना सर, तो त्या गावामध्ये फील आहे. आणि असे फार कमी गावं असतात जे प्रत्येकाला आपलंसं करून घेतात, आणि ते गाव तसं आहे की ते प्रत्येकाला आपलंसं करून घेतात. किती वेळ आता पण गेला असशील? सर बराच वेळ गेलोय. अच्छा, अगणित वेळ, म्हणजे काउंट नाही आहे, इतक्या वेळ मी गेलोय, बराच वेळ गेलोय. आणि मला बरीच लोक मार्केटमध्ये सर, फक्त म्हणजे ह्यामुळे नाही, म्हणजे मी क्राईम पेट्रोल आणि हे सगळं, पण तिथे ना त्या गावात असं वाटतं ना, प्रत्येक व्यक्ती असं वाटतं की आपल्याला ओळखत असेल, म्हणजे इतक्या जिव्हाळ्याने सगळे बोलतात. असं वाटतच नाही की फर्स्ट टाइम आपण आलोय. म्हणजे जेव्हा मी कधी सांगतोय, मी NSD आणि ललित कला केंद्राच्या तेव्हापासून मी जातोय, 2004-05 20 वर्ष, 21 वर्ष तेव्हापासून मी जातोय सर. सो मला असं कधीच वाटलं नाही. मला तर इनफॅक्ट मला आता
खरंच तिथे सेकंड होम करायचं आहे माझं. आता इथे घर झाले तर आता मला तिथे मी आता प्रयत्न सुरू आहेत की तिथे मला घर स्वतःचं करायचं आहे. पण तिथे ना ती जी पॉझिटिव्हिटी आहे ना सर, म्हणजे वर दत्ताचं मंदिर, समुद्र किनारा, रेवदंड्याचा किनारा, आणि सर ते मार्केट, रामेश्वर मंदिर, बाप्पाचं मंदिर भाटगलीच्या अगदी समोरचं ते, आणि तो जो गणपती, सो ते हे जे आहे ना सर, आणि ते मध्ये मध्ये ते असे छान ते काय म्हणूयात ते पाण्याचे प्रॉपर झरे, आणि त्याच्यात ते असं पोहतात लोक, आणि ती जे आहे ना सर ते एक वेगळाच म्हणजे खूप टॉनिक मिळतं. मी असं मला असं वाटतं आपण कुठल्या तरी एरामध्ये गेलोय, पास्ट मध्ये गेलोय असं फील येतं. जुनी घर आहेत, कौलारू घर आहेत बऱ्यापैकी, त्या सगळ्या आतमध्ये ज्या वाड्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत, आणि अशी सावली असते ती नारळाची पोकळीची अशी ती सावली, सुपाऱ्याच्या वाड्या, ते इतक्या सुंदर सुंदर असं वाटतं ना, असं वाटतच नाही सर. आम्ही सकाळी उठल्यानंतर इतकं फ्रेश फील होतं, तो एअर फ्लो, आणि त्या पायथ्याशी पण दत्त मंदिराच्या पायथ्याशी किंवा त्या आपण स्टेप्सवर गेल्यानंतर जो समुद्र दिसतो ना, तो इतका सुंदर समुद्र दिसतो, अथांग सागर, म्हणजे बियॉन्ड काय ब्युटी म्हणतात ना तशा प्रकारचं ते आहे. पण आता छावा रिलीज झाल्यानंतर गेल्यावर काय तुझं स्वागत होईल असं वाटते सर? नाही, ती सगळी म्हणजे सगळे आपली लोक आहेत, आणि ते मला आत्ताही फोन करून सगळ्यांची म्हणजे आत्ताही खूपच सगळे विश करतायत, आणि छान त्यांचं अभिनंदनाचे फोन येत आहेत, आणि त्यांना म्हणजे खरं म्हणतात ना की आपल्या लोकांना ते जो एक गर्व होतो ना, आणि तेच हवं असतं कदाचित, आणि छान वाटतं आपल्याला, आणि ते अगदी निखळपणे सगळ्या गोष्टी सांगतात. म्हणजे ते म्हणून म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी, तसं ते आहे. ते जेवढं ऍक्सेप्ट करतात, जेवढं अभिनंदन करतात, तेवढंच ते हे बरं नाही, ते तसं नाही, तो स्पष्ट वक्तेपणा पण त्यांच्यात तेवढाच आहे. त्यामुळे ती मजा येते. मी त्याच गावचा आहे. एक्झॅक्टली, त्याच्यामुळे ती मजा येते सर. त्या गावात ते पण हे बघा, असं प्रेम आहे सगळ्या गोष्टीत, पण ते तेवढंच निखळपणे प्रत्येक गोष्ट सांगतात, आणि ती आपुलकीने सांगतात. कोणाला डाऊनग्रेड करण्यासाठी किंवा असं फील करत नाही, ते आपुलकीने सांगतात की बाबा हे नाही, असं वाटलं तसं वाटलं. मग तो चोखंदळपणा असला पण पाहिजे, तरच ती गंमत आहे रिलेशनशिपची कदाचित. बरं, तुझा आता एक तुझ्या सिनेमा संदर्भातली एक आठवण दाखवतो. येस सर. या सिनेमाबद्दल काय म्हणशील ते सांग मला, आणि पाठीमागे पण बघ त्याच्या. कॅन्डल मार्च. माझ्या डोळ्यात पाणी आलं सर आता. काय रे? याचं वेगळं म्हणजे हे यासाठी सर स्पेशल आहे सर. हे माझ्या कलेक्शन मध्ये होतं, म्हणजे खूपच नाही म्हणजे खरंच थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही आठवण म्हणजे अगदीच मी बोलणार होतो, पण या सिनेमानंतर मला असं वाटलं होतं सर मी कदाचित मला ऍक्सेप्ट केलं असेल, असं मला फील आलं होतं सर. पण त्याच्यानंतर इतकी वर्ष लागली, आजही मी काय सुरूच राहणार सर. पण मला या सिनेमात असं वाटलं होतं की सर आता मी कुठला तरी भाग आहे या इंडस्ट्रीचा. पण त्याच्यानंतर हे 2013-14चा सिनेमा आहे सर. त्यानंतर मी हिंदीत आलो, हिंदीत कामं केली, करतोय रादर. पण छावा किंवा घरात गणपती ह्याच्यामुळे कदाचित लोक आज ओळखत आहेत, पण कदाचित माझी पहिली ओळख मराठी सिनेमात ही आहे. पण मला असं वाटलं होतं सर की म्हणजे म्हणून पण हा सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे. एकतर हा ज्वलंत विषय होता त्या दरम्यान. फारच सुंदर सिनेमा सचिन देव सरांनी केला होता. मस्त डिरेक्शन होतं त्यांचं, आणि प्रत्येक कॅरेक्टरला त्यांनी खूप छान पद्धतीने बॅलन्स केलं होतं. त्यामुळे पण एक स्पेशल हे आहे. सगळे काय म्हणूया टॅलेंटेड ॲक्टर्स होते. मनवास, स्मिता तांबे, तेजस्विनी पंडित, हे सगळे हे जे होते, सायली सहस्त्रबुद्धे, हे सगळे छान सगळे ॲक्टर्स होते. आणि मेलमध्ये इतके छान, निलेश देवेकरपासनं ते राजू सरांपर्यंत छान अनुभवी सगळे कलाकार होते. आणि हा सिनेमा ज्या पद्धतीचा होता सर, इतकं जसं मी बोललो ज्वलंत विषय होता, मला असं वाटलं होतं की सर की यार आपण काहीतरी वेगळं करतोय, आणि त्याच्यात आपल्याला अशी एक भूमिका मिळाली आहे. आणि माझे सर नेहमी म्हणायचे मराठी हिरोईक ज्याच्यावर एक सॉन्ग आलंय, रोमॅन्टिक सॉन्ग आहे आमचं, आणि ते फार गाजलं पण होतं सॉन्ग, आणि त्याच्यामुळे एक छान एक हे आहे, आणि प्रेझेन्स मस्त आहे, आणि काहीतरी आलायस तू अल्टिमेटली मराठी इंडस्ट्रीमध्ये.
पण त्याच्यानंतर आज परत तिथे 2025 मध्ये म्हणजे 12 वर्ष तुला वाट बघायला लागली. येस. आता आपण रॅपिड फायर घेतोय. येस सर. तू हे की ते. हा, मेकअप रूम स्वॅनिटी. मेकअप रूम. काय खास कारण आहे? कारण तू अशा काळात झालं की ज्या व्हॅनिटी एस्टॅब्लिश झालेली. हो सर, पण खास कारण याच्यासाठी मेकअप रूम मध्ये जो तुम्हाला ज्या पद्धतीचं कॉन्सन्ट्रेशन लेवल आणि वातावरण असतं ना, ते व्हॅनिटीमध्ये नसतं. व्हॅनिटीमध्ये खूप ग्लॅमर असतं. व्हॅनिटीमध्ये खूप चकाचौंध असते. आणि मी नाटकाचा विद्यार्थी असल्यामुळे सर मेकअप रूममध्ये ना शिस्त असते. आणि कधी म्हणतात ना ओल्ड स्कूल हे फार महत्वाचं असतं. ते ओल्ड स्कूल ते कॉन्सन्ट्रेशन लेवल देतं. तुम्हाला ती व्यक्तिरेखा जगण्यासाठीचं ते माध्यम होतं. ते तुम्हाला व्हॅनिटी नाही मिळत, म्हणजे व्हॅनिटी देत नाही. इनडोर शूटिंग, आउटडोर लोकेशन? दोन्ही सर. अच्छा. घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचा डबा. ऑलवेज? ऑलवेज. कधी कधी सेटवरचं जेवण होतं, आउटडोरला सेटवरचं जेवण होतं, पर्याय नाही. पण मला घरचा डबा जास्त मी प्रिफर करतो. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स, OTT? पण तुझ्या गावात थिएटर होतं? सर फार आम्ही लहान होतो तोपर्यंत होतं, 10वी पर्यंत वगैरे होतं. म्हणजे अलंकार थिएटर, अलंकार प्रॉपर. पण तिकीट दर किती होते तेव्हा? त्यावेळेस 20-25 पर्यंत पोहोचले होते. 20-25 पोहोचले होते. आणि अलंकार, ती जी अलंकार थिएटरची एक चेन होती, आणि आता ते बंद झालंय सगळं. हा, मग तुला यातलं काय आहे? सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स, OTT? सिंगल स्क्रीन जास्त अट्रॅक्शन. सिंगल स्क्रीन ते आहे सर. थिएटरातल्या टाळ्या शिट्या? थिएटरातल्या टाळ्या शिट्या. आता जे छावात आमचं सिंगल स्क्रीनला लागलंय. माझ्या गावापासून 17 किलोमीटरवर ब्रह्मपुरी नावाचं गाव आहे, कदाचित माहिती ब्रह्मपुरी. सो तिथे लागलेला आहे सिनेमा. आणि आमच्या गावावरनं फुल बसेस, गाड्या भरून भरून लोक जातात. थिएटरचं नाव काय? ते पण अलंकार, गोल्ड सिनेमाज. आता गोल्ड सिनेमाजने टेक ओव्हर केलंय. ते अलंकारच आहे, कारण की गोंदिया जिल्हा आहे ना, त्यांच्याकडे ते आहे, जयस्वाल म्हणून कोणीतरी. आता ते गोल्ड सिनेमाजने टेक ओव्हर केलं. सो तिथे आता ते सिंगल स्क्रीन आहे आणि तिथे लोक भरपूर जात आहेत आणि मला टॅग करतात, पाठवतात. अरे बसेस, हे फार इंटरेस्टिंग आहे. हो सर. लोक म्हणजे बस भरून सिनेमा बघायला. हो. आणि हे आज मी तेच म्हणतो ना सर, 12 वर्षात कधी इतकं अझर मी केलं सर. ठाकरे केलं, ठाकरेमध्ये मी नवाज सरांबरोबर होतो, मी ट्रेन पण केलं त्यांना, त्याच्यामध्ये होतो. बाकी सिनेमे केले, काय काय केलं. नेटफ्लिक्सवर फुटफेरी आला, पण कोणाला त्याचं काही इतकं असं म्हणजे त्या पद्धतीचं नव्हतं. माहिती होतं लोकांना की हा काम करतो आहे, बॉलिवूडमध्ये आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि अशा प्रकारे यश हेच चलनी नाणं आहे इथे. आणि छावा आल्यानंतर सर ज्या पद्धतीने लोक जात आहेत आणि रिस्पॉन्स आहे, म्हणजे असं सुरू आहे की आता आमच्याकडे आता महाशिवरात्री फेस्टिवल असतो 4-5 दिवसांचं. आमच्याकडचे जे आमदार आहेत बंटी बांगडिया, त्यांनी तो भरवलेला आहे. सो ते कधी येणार ते सगळं सुरू आहे. पण ते काय होतं ना सर, इथे आता इतकं गुरफटल्या गेलोय या सगळ्या गोष्टींमध्ये, त्याची मजा पण आहे आणि तेच करणं महत्वाचं आहे. आणि पण गावकऱ्यांचा सगळ्यांचा प्रेम असतं, आपलं गाव विसरू नये. येस, ते कधीच विसरणार नाही. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, डिजिटल? वृत्तपत्र जास्त, पण तिन्ही माध्यम. विदर्भ की मुंबई? आता मुंबई, पण विदर्भ प्यार. स्ट्रीट फूड की रेस्टॉरंट? स्ट्रीट फूड. अच्छा. मी इथे कोंबडी वडे, सावजी मटण? नाही आता सर दोन्ही. कारण की लक्ष्मण सरांच्या घरी कोंबडी वडे सर जे असतात ना, म्हणजे त्या वहिनी काय, सुरेखा वहिनी काय बनवतात सर. आत्ता परवा रात्रीच आम्ही म्हणजे काय म्हणूया, मनच भरत नाही एवढं. सो त्याच्यामुळे कोंबडी वडे. इव्हन चौलला पण कोंबडी वडे जबरदस्त असतात, त्यामुळे मला तिकडनं ती चव लागलेली आहे कोंबडी वड्यांची. आणि सावजी तर ऑफकोर्स. सावजी. पाटोडी, वडापाव? पाटवडी. वडापाव तर आहे म्हणजे, पण पाटवडी कसं कधी तरीच आहे. पण वडापाव कसा ऑलवेज रोज खाता येईल किंवा रोज एन्जॉय करेन मी. पण पाटवडी कसं आहे की आमच्याकडे विदर्भात कसं असतं की काही जे व्हेज पाहुणे आली आणि स्पेशल सगळे घरी असे नातेवाईक आले की जे कोंबडी किंवा असं काहीतरी नॉनव्हेज फूड खात नाहीत, मग त्यांच्यासाठी पाटवडीचा बेत असतो. अच्छा. त्यामुळे ती पाटवडी स्पेशल. तर असा हा आशिष पाथोडे,
म्हणजे आता सगळ्यांना तर माहिती आहे छावा रिलीज झाला आणि तुझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये खूप फरक पडला. हो सर. हे होतच असतं, यशामुळे ना बऱ्याच गोष्टी घडत असतात. अंताजींनी खूप काही दिलं. हा, खूप काही दिलं, तूही बदलत चाललेलं आहे. तर तू आज आमच्या अंधेरी पश्चिम येथील इट्स मज्जाच्या कार्यालयात आलास आणि दिलखुलासपणे, मनमोकळेपणे आणि काही एक्सक्लुझिव्ह अशा गोष्टी सांगितल्यास त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. इट्स मज्जा या डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार आहे, म्हणजे ह्यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असणार तुम्हाला नक्कीच दिसत असेल. धन्यवाद आणि थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही बोलवलं आणि इट्स मज्जा या प्लॅटफॉर्मवर या पद्धतीचं मला खरंच अपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे आणि तुमचे सर स्पेशली आभार. खरंच तुमच्याकडून नेहमीच मी म्हणलं ना तसं तुमच्याकडून खूप शिकायला मिळतं. अरे ठीक आहे, मी पण शिकतोय. थँक्यू थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.